नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया। नुकताच हिवाळा लागला होता। यावेळेस प्रचंड थंडी पडली होती। आम्ही पोरं बाहेर शेकोटी करून बसलो होतो। आमच्या भूतखेतांच्या गप्पा चालू होत्या। तेवढ्यात आमच्या गावचा महादेव, ज्याला सर्वजण महादा म्हणत असत, तो तिथे आला। आमच्या भूतांच्या गप्पा ऐकून तो त्याच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगू लागला। मी एकदा मित्रांसोबत बाजूच्या शहरात गेलो होतो। मित्रसोबत होते म्हणून जरा दारू प्यायलो होतो। बोलता बोलता चांगलाच उशीर झाला। जवळपास 6 वाजले असावेत। लय उशिरा गेलो तर बायको झाडूने मारल म्हणून मित्रांचा निरोप घेऊन पोरांसाठी मटण घेऊन घराकडे निघालो। तेव्हा जास्त गाड्या वगैरे नसायच्या। तेव्हा सर्व प्रवास सायकलनेच असायचा। तर माझी ॲटलास सायकल सोबत होती। हँडलला मटणाची काळी पिशवी लटकवली आणि आता दारू का पिली, बायकोला याचं कारण तरी काय सांगायचं याचाच विचार करत चाललो होतो। अर्धा रस्ता पार झाला होता। जरा अंधारही पडत होता म्हणून मी जरा लगबगीनेच पॅन्डल मारू लागलो। तेवढ्यात मला असं जाणवू लागलं की सायकलचं पॅन्डल जरा जड जाऊ लागलं। अचानक असं का होतंय म्हणून सहजच मागं पाहिलं आणि मला करंट लागल्यासारखा झटकाच बसला। सायकलवर मागे कोणीतरी बाई बसलेली होती। बापरे, कोण बाई आहे ही? मी तर सायकल कुठंच नाही थांबवली। ही बसली कधी? कोणी ओळखीची तर नसल म्हणून तिरक्या नजरेनं मागं पाहण्याचा प्रयत्न केला आणि एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात आली। ती बाई चक्क लग्नाच्या साडीत होती, म्हणजेच लाल चमकीची साडी। असं वाटत होतं एखाद्या लग्नातली नवरी असावी। तेवढ्यात मला सरपंचाच्या पुरीची गोष्ट लक्षात आली, जी गावात सांगितली जाते। सरपंचाच्या पुरीनं लग्नाच्याच दिवशी त्याच्याच वावरातल्या विहिरीत येऊन जीव दिला होता। तेव्हापासून ती लय लोकांना दिसली आहे। आज आपला नंबर लागला वाटतं। ती विहिरी तोडून लोकांचा जीव घेते असं म्हणतात। त्या नुसत्या विचारानेच माझे हातपाय थरथरू लागले आणि माझा तोल जाऊन आम्ही खाली आपटलो। मी झटकन मागे पाहिलं पण मागं कुणीच नव्हतं। तेवढ्यात एक सहन न होणाऱ्या कुबट वासाचा भपकारा माझ्या नाकात शिरला आणि जसंच पुढं पाहिलं मला धडकीच भरली। ती बाई चक्क माझ्या पुढंच उभी होती। लाल चमकीची साडी, मांस नसलेले हातपाय, बुबुळं नसलेले डोळे आणि किळसवाना चेहरा। तिचं ते भयंकर रूप पाहून माझी प्यायलेली दारूच उतरली। एक क्षण असं वाटून गेलं बिना मेकअपचं बायकोलाच बघतोय की काय। आता ही बाया काय मला जिवंत सोडत नाही। हळूहळू ती आता विचित्र हसत तिचा हाडकाचा कोमल हात माझ्या गळ्याकडे आणत होती। तेवढ्यात मला एक युक्ती सुचली। सायकलच्या हँडलची मटणाची थैली मी हातात घेतली आणि लांब भिरकावली। ते पाहून तिने त्या थैलीकडे वाघासारखी झेप घेतली आणि एखाद्या श्वानाप्रमाणे ते खाऊ लागली। त्याच क्षणाचा फायदा घेत मी झटकन सायकल घेतली आणि तिथून धूम ठोकली आणि थेट घरी पोहोचलो। नशीब बलवत्तर म्हणून माझा जीव वाचला होता। तेव्हापासून मात्र 6 वाजून गेले तर मी शहरातच राहतो, पण त्या रस्त्यानं संध्याकाळचा घरी येत नाही। अरे हो, एक तर सांगायचंच राहिलं, त्या रात्री महादाची बायको झाडू घेऊन त्याच्या मागे लागली होती आणि गावभर त्याला पळवत होती। त्याचं कारण असं, आमच्यासोबत गोष्ट ऐकताना बसलेला चिकू त्यानं वहिनीला सांगितलं की महादा त्यांना बिना मेकअपचं पाहिलं की भूतासारखी दिसते असं म्हणतो म्हणे। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।